नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला एक 6 महिन्याच्या बाळासाठी अगदी नवीन अशी हाय प्रोटीन रेसिपी दाखवणार आहे। तर व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात आधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि वरती एक छोटीशी बेल आहे ती फक्त प्रेस करायची, म्हणजे सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि चला तर आता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। चला आता आपण किचनमध्ये जाऊया। तर सगळ्यात आधी आपल्याला एका पॅनमध्ये मखाने भाजून घ्यायचे आहेत। तर एका वाटीप्रमाणे आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर 2 वाटी इथे मी मखाने घेतलेले आहेत। तर मखाने हे लहान बाळासाठी खूप असे याच्यामध्ये खूप प्रोटीन असं भरपूर प्रमाणात, आणि लहान मुलांना तर हे खूप जास्त प्रमाणात आवडतात। तर माझ्याकडे माझी 6 महिन्याची नात आहे ना, तिला मखाने असे भाजून दिले ना तरी ती खूप आवडीने खाते। आणि तुम्ही हे भाजूनसुद्धा मुलांना देऊ शकता। तर त्याची रेसिपीसुद्धा मी लवकरच टाकणार आहे। तर मखाने छान मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे, अगदी असे कुरकुरीत होईपर्यंत। आणि कुठेही गॅस मात्र फास्ट करायचा नाही, कारण ही आपण रेसिपी बनवत आहोत ना लहान बाळासाठी बनवायची आहे, म्हणून मीडियम गॅसवरच सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता त्याच वाटीप्रमाणे आपल्याला 2 वाटी लाह्या घ्यायच्या आहे, म्हणजे कुरमुरे घ्यायचे आहे। तर 2 वाट्या इथे, आणि हे जे मीठ नसतं ना ते कुरमुरे घ्यायचे, मिठाचे कुरमुरे घ्यायचे नाही। आणि इथे 2 वाटी मी इथे कुरमुरे घेतले आहेत, ते सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहे, ते सुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत। एक 4 ते 5 मिनटं भाजायला लागतात। मखानेसुद्धा 5 ते 6 मिनटं भाजायला लागतात। लाह्या पटकन भाजतात, कारण लाह्या ह्या छोट्या असतात ना, त्या पटकन भाजल्या जातात। तर लाह्या तुम्हाला जर टाकायच्या असेल ना, त्याऐवजी तुम्ही इथे पोहे वापरू शकता। आता आपल्या लाह्या भाजल्यानंतर आपण बाकीचं साहित्य बघूया। तर इथे मी काजू घेतलेले आहे, अर्धी वाटी काजू घेतलेले आहे, आणि एक वाटी बदाम घेतले। जेवढे काजू घेतले ना त्याच्या डबल बदाम घ्यायचे। आणि वजनी म्हणा तर 50 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत। ते आपल्याला मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहे, अगदी तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। असे फुटले पाहिजे शेंगदाण्यासारखे बदाम। तर एक 6 ते 7 मिनटं बदाम आणि काजू भाजायला लागतात कमी गॅसवर। जर मायक्रोवेव्ह असेल तर हे सगळं साहित्य तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये अगदी 5 ते 6 मिनटातच सगळं साहित्य भाजून होतं, खूप जास्त वेळ पण लागत नाही। तर बघा, अशा प्रकारे आपले बदाम छान आणि काजूसुद्धा छान भाजले गेले आहे। तर हे का चांगलं भाजायचं आहे की हे जास्त दिवस टिकवण्यासाठी हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे, आणि ही लहान मुलासाठी आपण बनवत आहोत ना, म्हणून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं। आता इथे अक्रोड घेतले आहे थोडेसे, मी 7-8 अक्रोड घेतले आहे। तर ते सुद्धा कमी गॅसवर भाजून घ्यायचे। 1 वाटी ओट्स घेतलेले आहे, तर ते पण आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनटं ओट्स भाजायला लागतात, पण अजिबात करपू द्यायचे नाही। आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजल्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। 1 ते 2 ते 3 मिनटातच आपले ओट्स भाजून होतात, ओट्स जास्त करपू द्यायचे नाही मात्र। आणि हे सगळं भाजताना काळजी घ्यायची की कमीच गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून ते जास्त असे करपट लागणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। सगळं साहित्य भाजताना मीडियम गॅसवर भाजायचं आहे। आता एका भांड्यामध्ये सगळं साहित्य मी काढून घ्यायचं आहे, हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं आहे। बघा, अगदी कुरकुरीत झालेलं आहे सगळं साहित्य। आणि हे दळायलाही अगदी सोपं असतं जास्त, कारण याच्यामध्ये हार्ड काहीच नसतं, फक्त ड्रायफ्रूट सोडले तर सगळे हलके साहित्य आहे। तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात दळून घेऊया। पण मिक्सर चालू करताना काय करायचं, सुरुवातीला चालू बंद करून थोडंसं आपल्याला प्लस मोडवर फिरवायचं आहे, म्हणजे एकसारखं आपलं पावडर तयार होते। तर हे दळताना याची मात्र काळजी घ्यायची आहे आपल्याला। तर थोडं थोडं आपल्याला करून दळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर दळल्यानंतर काय करायचं, एक पिठाची किंवा आपली माझ्याकडे ही पुरणाची चाळणी आहे, त्याच्यात मी चाळून घेणार आहे। आणि जास्त आपल्याला एकदम बारीक अशी सुजीची घ्यायची नाही, थोडीशी रव्याची चाळणी असते ना तशी चाळणी आपल्याला हवी आहे, म्हणजे एकदम बारीक पीठ असं पडणार नाही, कारण पीठ हे गिळगिळीत लागतं, म्हणून थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे। तर बघा, त्यामध्ये काही तुकडे राहिले आहे ना, ते पुन्हा त्या मिक्सरच्या भांड्यात टाकून उरलेल्या साहित्यात दळून घेऊया।
अशा प्रकारे आपली ही मखानाची पावडर इथे ही तयार झालेली आहे. तर अशी हाय प्रोटीन अशी ही पावडर आहे. तर यामुळे बाळाचं सुद्धा वजन वाढेल आणि हेल्थसुद्धा चांगली राहील. तर बऱ्याच वेळा काय करतो आपण मार्केटमधून वेगवेगळ्या पावडरी आणतो बाळासाठी. तर त्या बाळासाठी बाळाच्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात. म्हणून तुम्ही घरच्या घरी अगदी घरच्या साहित्यात आणि कमी खर्चात अशा महागड्या आणण्यापेक्षा आणि त्यामध्ये आपल्याला काय टाकलेलं आहे हे सुद्धा माहिती नसतं. इथे आपण योग्य प्रमाण घेऊन घरच्या घरी असे पावडरी घरी बाळासाठी बनवून ठेवू शकतो. तर अशाच प्रकारे मी नाचणीची, वेगवेगळ्या डाळींची अशा वेगवेगळ्या पावडरी बनवून ठेवलेल्या आहे. म्हणजे नाचणीचे सत्व असे वेगळे प्रकार असे बनवून ठेवलेले आहे. तर त्याचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहे, ते तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. माझ्याकडे आता माझी जवळपास 1 वर्षाची होत आलेली आहे, पण व्हिडिओ बऱ्याच दिवसापूर्वी बनवला होता आणि वाईस द्यायलासुद्धा मला वेळ नव्हता, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ लेट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 2 वर्षापर्यंतसुद्धा अशी बाळाला देऊ शकता. तर अशी ही नाचणीची हाय प्रोटीन पावडर नक्की बनवा आणि बाळाला नक्की बनवून द्या. आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत बाय बाय.